ट्रीटमेंट ऑफ OSA, तर ही प्रॉपर ट्रीटमेंट किंवा क्युरेटिव्ह म्हणतो आहे तो. तर मॅन्डिबल ॲडव्हान्स करायचा सर्जरीने, जॉ ॲडव्हान्स करू शकतो. नंतर फॅरिंग्सच्या सर्जरीत युव्हिलो पॅलेटो फॅरिंगोप्लास्टी, नंतर वेट कमी करण्यासाठी बॅरिॲट्रिक सर्जरी आणि ऑब्स्ट्रक्शन कमी करण्यासाठी टॉन्सिल. तर मॅन्डिबल, फॅरिंग्स, टॉन्सिल्स आणि स्टमक. ट्रकिओस्टोमीने पूर्ण एअरवेज तुम्ही बायपास करतात, पण त्याचे स्वतःचे इश्यू आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे ओबेस असेल मदर तर काय काय प्रॉब्लेम येणार आहे. ऑब्वियसली आपण बघितलं हायपरटेन्शन असणार आहे आणि डायबिटीज असणार आहे. मग त्याच्यात प्रेग्नन्सीमध्ये तिला प्री इक्लॅम्शियाची हे वाढते रिस्क. नंतर मग डायबिटीजसोबत असल्यामुळे मग चाइल्ड पण मोठं असतं, मायक्रोसोमिया असतो, मग त्यांचं स्वतःचे पण इश्यू आहेत. तर लेबर इंड्यूस करावं लागेल, नॉर्मल होणार नाही, असिस्टेड करावं लागेल, सीझर करावं लागेल. सीझर केलं की सर्जरी मोठी असेल, सगळे सर्जिकल ॲक्सेस वगैरेचे प्रॉब्लेम असणार, त्याच्यामुळे ग्रेटर ब्लड लॉस होईल. तर सर्जरी टेन्स टू बी लॉंगर आणि कॉम्प्लिकेशन जास्त होतील. फेटस पण डायबिटीज असेल तर मोठं असेल, मग त्याचे स्वतःचे इश्यू होतील. मग प्रोलॉंग लेबर, शोल्डर डिस्टोसिया आणि फिटल मॉर्बिडिटी. नंतर पॅनिक्युलस मोठं असतं, तर ते रिट्रॅक्ट करताना ॲबडॉमेनला कंप्रेस करेल, त्याच्यामुळे हायपोटेन्शन होईल. इवन फेटसचा पण कॉम्प्रोमाइज होईल. न्यूरोक्झियल ब्लॉक आपण बघितलं, पटकन वर जातो. इंटरकोस्टल मसलचा पॅरालिसिस होईल, त्याच्यामुळे ब्रिदिंगचे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि कार्डियॅक जर गेलं तर कोलॅप्स पण होऊ शकतो. सुपाईन आणि ट्रेंडलेनबर्गने FRC डिक्रीज होतो. पीप दिल्याने व्हेंटिलेशन चांगलं होईल, पण कार्डियक आउटपुट कमी होतो. रिजनलमध्ये इश्यू आहे की स्प्रेड पटकन सेफॅलॅड जातो, नंतर त्यांचं ॲक्सेस मिळणं पण मुश्किल आहे. फेल्ड एपिड्युरल कॉमन आहे. इथे प्रॉब्लेम काय रिजनलसोबत की एअरवे डिफिकल्ट आहे, काही झालं तर एअरवे ॲक्सेस करणं. नंतर सर्जिकल टाईम पण जास्त लागतो, रिजनलच्या टाईमच्या वर चाललं जाईल. एपिड्युरल बेटर आहे कारण की हायपोटेन्शन कमी होतं, कारण की तुम्ही कमी ड्रग देता, लेस मोटर ॲक्शन आहे, टायट्रेट करून देऊ शकता. आणि पोस्ट ऑप पण ॲनाल्जेसिया होतो. मग GAमध्ये काय कन्सिडरेशन आहे, ॲस्पिरेशन पहिलं आहे आपलं, नंतर डिफिकल्ट एअरवे आहे. डिफिकल्ट एअरवेमध्ये मग मास्क आलं, ट्यूब आलं, इन्व्हेजिव्ह पण आलं, सर्वच आलं. तेच नेक पण एक्सपोज नसणार. अवेक फायबर ऑप्टिक चांगला ऑप्शन आहे. शॉर्ट हँडल वापरावं लागेल किंवा ऑप्चूस हँडल वापरावं लागेल. रॅपिड डिसॅच्युरेशन होतं यांचं, प्री ऑक्सिजनेशन आवश्यक आहे. क्रिकोथायरॉइडोमी, ट्रकिओस्टोमी करायला लँडमार्क नसतात. USGने तुम्ही आधीच ते करू शकता मार्क. पोस्ट ऑफ हायपॉक्सिया कॉमन आहे. रिकव्हरी नॉन सुपाईन पोझिशनमध्ये करायची. सप्लिमेंटल ऑक्सिजन सगळ्यांना द्यायचा आहे. थ्रोम्बोएम्बोलिझम कॉमन आहे बिकॉज ऑफ प्रेग्नन्सी पण आणि ओबेसिटी पण, दोघांमुळे चान्स आहे. परंतु अँटीकोॲग्युलेशन दिलं तर PPHचा पण चान्स आहे. तर ब्लिडिंग आणि थ्रोम्बॉसिस बॅलन्स करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मॉर्बिड ओबेसिटीमध्ये सिडेशन. तर सिमिलर टू GA आहे. एअरवे कॉम्प्रोमाइज होऊ शकतो, इक्विपमेंट्स लागतील. नंतर एकट्याचं काम नाही आहे, त्याने सरळ दिलं आहे सोलो ॲनास्थेटिस्ट तुम्हाला सिडेशन देईल मॉर्बिडला, इज नॉट पॉसिबल. इमर्जन्सीमध्ये काय कन्सिडरेशन आहे, नेक्स्ट पॉईंट आहे. इमर्जन्सीमध्ये सर्जन पण एक्सपिरियन्स पाहिजे, ॲनास्थेटिस्ट पण एक्सपिरियन्स पाहिजे, तर ICUचा बॅकअप पाहिजे. कारण की इमर्जन्सीमध्ये सगळं काही हाय रिस्क होऊन जातं, जास्त कॉम्प्लिकेशन्स होतात. डे केअर करू शकतो का मॉर्बिड ओबेसला, तो म्हणतो अबोव 40 इव्हॅल्युएशन आणि इंडिव्हिज्युअलायझेशन करावं लागेल. OSA वाल्याला डे केअर करू शकतो जर त्याला घरी गेल्यावर त्याचं पोस्ट ऑप OSA CPAP आहे आणि त्याला पोस्ट ऑप एवढं पेन नाही आहे की ओपिओइड द्यावे लागते, तर मग OSA वाल्याला ट्राय करू शकतो. जर 40च्या खाली आहे, कॉमॉप काही नाही आहे, रिस्क काही नाही आहे, तर डे केअर ट्राय करू शकतो. नेक्स्ट मुद्दा आहे CPR. CPRमध्ये काय वेगळं होईल, तर CPRमध्ये पहिलं तर वस्क्युलर ॲक्सेस आपला प्रॉब्लेमॅटिक राहील. एअरवे डिफिकल्ट आहे आणि चेस्ट जाड आहे त्याची, तर पॅड लावणं मुश्किल आहे. परंतु थोरासिक इम्पिडन्स वाढलेला असतो, परंतु डिफ्यूज एनर्जी सेम राहते. जर त्याच्याने नाही झालं तर पुन्हा रिपोजिशन करावं लागतील पॅड आणि मग पुन्हा मॅक्झिमम सेटिंगने द्यावं लागेल. IV जर नाही भेटलं तर इंट्राऑशियसच करावं लागेल.
इंट्रॉशियसमध्ये टीबिया एक्सपोज असतो, परंतु टीबिया लोअर लिंब आहे, लोअर लिंबपर्यंत सर्क्युलेशन जात नाही, म्हणून अप्पर ह्युमरस. इव्हन पिडियाट्रिकमध्ये पण अप्पर ह्युमरसच रेकमेंडेड आहेत. डोसेज सेम आहेत. ओबेस आहे म्हणून काही 1 ॲड्रीच्या जागी 2 ॲड्री यांचं असं काही लिहिलं नाही. नंतर एअरवे प्रेशर हायर राहील. आपल्याला माहिती आहे रिस्ट्रिक्टिव्ह आणि थोडाफार ऑब्स्ट्रक्टिव्ह कंपोनंट पण असतो. चेस्ट वॉल कंप्लायन्स कमी आहे, लीक होईल त्याच्यामुळे, म्हणून इफेक्टिव्ह व्हेंटिलेशन होणार नाही. इवन LME पण थोडं मुश्किल जातं, मग ट्यूब टाकण्यात आपलं इंटरप्शन होईल. नंतर इन जनरल रेकमेंडेशन्स काय, आगबी आणि सोबाची. आगबी इज ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड आणि सोबा इज सोसायटी फॉर ओबेसिटी अँड बेरियाट्रिक ॲनेस्थेशिया. तर त्यांचं म्हणणं आहे की एक एक्सपिरियन्स ॲनेस्थेटिस्ट तुम्ही नॉमिनेट करून ठेवा मोठ्या लोकांसाठी, आणि एक्सपिरियन्स स्टाफ पण बघून ठेवायचा, म्हणजे कधीही पेशंट आला तर हे लोक तुमचे अवेलेबल असले पाहिजे. आणि तुमच्या चेकलिस्टमध्ये वेट आणि BMI असला पाहिजे, जी WHO ची चेकलिस्ट आहे. सर्व ॲनेस्थेटिस्ट, स्टाफ, इक्विपमेंट सगळे एक रेडी पाहिजे. जेही ओबेस माणूस येईल त्याच्यामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोमसाठी तुम्ही आयडेंटिफाय करणार, स्लीपी डिसऑर्डर आहेत का ते पण आयडेंटिफाय करणार त्याच्यात, आणि त्यांना काही पण द्यायचं आहे सिडेशन किंवा काय तर ते ऑपरेशन थिएटरमध्येच द्यायचं. नॉन OT नोरा त्यांच्यात करायला जायचं नाही. रिजनल रेकमेंडेड आहे पण डिफिकल्ट आहे. एअरवे स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या हॉस्पिटलनुसार बनवून ठेवा काय करायची आहे. पोझिशन रॅम्प द्या किंवा सेटिंग द्या. इवन इंडक्शन आणि रिकव्हरी सर्वत्रच. ड्रग डोसिंग लीन बॉडी मासने द्या, टोटलने नाही द्यायचं, टायट्रेटेड टू द इफेक्ट. लॉंग ॲक्टिंग ओपाईड नाही द्यायचे. न्यूरोमस्क्युलर मॉनिटरिंग आवश्यक आहे. डेप्थ ऑफ ॲनेस्थेशिया स्पेसिफिकली टिबामध्ये. नंतर प्रोफायलॅक्सिस द्यायचं आहे थ्रोम्बोएम्बोलिझमसाठी. अर्ली मोबिलाईज करा आणि ICUचा बॅकअप पाहिजे तुम्हाला.